एक गणरायाचं मधुर संगीत ऐकूया आणि खेळाला सुरुवात करूया. घेतला आणि हा निर्णय कितपत सार्थ ठरवला जाणार, ऋतुराजचं कामकाज कशा रीतीचं राहील याकडे ही संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं कटाक्षाने लक्ष असणार आहे. एक दर्जेदार एक बिग बॅटल जरूर पाहायला मिळणार आहे. एक दर्जेदार मॅच कडे आपण आपला तिथे मात्र 7वा नियम क्रमांक सांगतो की आपला अतिरिक्त जिथे 9वा नियम क्रमांक सांगतो की आपला 12वा खेळाडू हा कंपल्सरी गरजेचा आहे.
12 मॅन आपला 12वा खेळाडू कंपल्सरी गरजेचा असेल याकडेही लक्ष देतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं लक्ष वेधतोय आणि निश्चितच ह्या गोष्टीकडे आकर्षाने मी लक्ष वेधेन की जिथे प्रकर्षाने एक लक्ष वेधेन की गार्ड तुम्ही मैदानामध्ये चेंज करू शकत नाही आहात, अन्यथा 3 धावाने पेनल्टी करण्यात येईल. मैदानामध्ये लाईनअप करून मैदानामध्ये दाखल व्हा, लाईनअप करूनच मैदान सोडा. हस्तांदोलन करणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षणाची सजावट मैदानामध्ये कशा रीतीचा असणार, काय घडणार या 5 षटकामध्ये. 5 षटकांची ही लढत पाहायला मिळणार जिथे 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा उद्देश मानस घेऊन मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. तो उमेश शिलवणकर संपूर्ण संघ लक्ष वेधतो मी प्रेक्षक वर्गाचा. ही जो आमचा ट्रॅक आहे ना, वॉकिंग ट्रॅक आहे, त्याच्यावरती तुम्ही बसला आहात. परंतु तुम्ही बसत असताना एकंदरीत आम्ही तुम्हाला विनंती करू की आपले जे पाय आहेत ते मैदानामध्ये येऊ देऊ नका, कारण तिथे षटकार आणि चौकाराची सीमारेषा आहे आणि ही बाउंड्री लाईन आहे या मैदानाशी आणि म्हणूनच आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. तुमची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्वाची आहे, अविरणीय आहे. आजचा दिवस जिथे मात्र खुल्या गटातील 8 संघ खेळत असताना पाहायला मिळतील. 5 षटकांची ही लढत, 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण तैनात करू शकता. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. इस्रार खान आणि त्याच्या साथीला अमित कोरी ही जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. बाबू, विनंती असेल, आपला 12th मॅन कंपल्सरी असणार आहे आणि याकडेही आपण लक्ष वेधूया. जिथे इस्रार खान, जिथे बाबू या नावाने या खेळाडूला आपण पाहत असतो. अनेक वर्षाचा क्रिकेटचा कालखंड राहिला. उमेद आणि इस्रार या दोन्ही बंधूने क्रिकेट कालखंडामध्ये चांगल्या रीतीचं प्रदर्शन केलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून अमितजी कोळी हेही तिथे उपस्थित होतात आणि त्यांनाही विनंती करूया या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत आहे. एक उत्कृष्ट आयोजक आणि इज अ ग्रेट क्रिकेटर. मॅचला सुरुवात होत असताना आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एक बाजूला चुनाभट्टीचा सुपरस्टार अमित कोरी पाहायला मिळतोय, तर त्याच्या साथीला इस्रार खान मैदानामध्ये दाखल झालाय. मीरा भाईंदरचा हा खेळाडू आणि जिथे मात्र ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. इस्रार आणि अमित कोरी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर पहिलं षटक विवेक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. पहिलं षटक विवेकच्या हाती, करण धुरेने इथे मात्र संपूर्णतः धुरा सोपवली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा येणं अजूनही शेष आहे. या स्पर्धेला प्रारंभ होत असताना पंचांचा इशारा येतोय, बिगुल वाजले, रणशिंग फुंकले जात आहेत. या स्पर्धेला पहिला चेंडू पडत असताना विवेक पहिला चेंडू घेत असताना सज्ज होत असताना पाहायला मिळेल. तर स्ट्राईक इन वरती आहे अमित कोरी. पहिला चेंडू पडेल. राईट मोर द विकेटने विवेक सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतायत. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा होता, जिथे मात्र पहिली धाव फलकावरती अर्जित करण्यात येते. अमित कोरीने खातं खोललं 1 धावेने. पहिला चेंडू जिथे मात्र आपण पाहिलं तर एक खोलवा टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू पाहायला मिळाला. एक चांगली सुरुवात जिथे झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते आणि स्वतःच खातं अमित कोरी खोरत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीचं क्रिकेट सातत्याने या खेळाडूने केलेलं. लेदर बॉल चांगल्या रीतीचं खेळतो. 38 सर्कल भेदणं हे त्याचा डाव्या हाताचा हतखंडा राहिला. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला की ये आणि मोठा फटका खेळून दाखव. थोडासा गुडलिंग स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर उसळीही तितकीशी प्राप्त झाली होती. खेळपट्टी सकाळची पहिली मॅच आहे. काहीसं असं भासलं होतं की या खेळपट्टीमध्ये नमी असेल, ओलसरपणा असेल, परंतु खेळपट्टीवरती ज्या रीतीने चेंडू बाउन्स झालाय
हा चेंडू ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू उसळी घेत असताना एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न इथे करत असताना इस्रार खान पाहायला मिळतोय. एकेरी धावाने तो खातं खोलत असताना पाहायला मिळालाय. आज मात्र आपण पाहिलं श्रीरंग सोहन यांचाही आजच्या दिवशी जन्मदिवस. भारतीय संघासाठी एक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून अनेक वर्ष क्रिकेटचा कालखंड राहिला होता या खेळाडूचा. मैदानाच्या आतमध्ये विवेक पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू पॅडवरती ब्रश झाला परंतु पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळालं होतं. पंचांकडे अपील करण्यात आली. लेग बिफोर स्वरूपामध्ये अपील झाल्यानंतर पंच काय पाहतात? एकतर आपण पाहतो की सर्वाधिक महत्वाची गोष्ट असते ती तुमची लिगल डिलिव्हरी, पिचिंग लाईन, हाईट फॅक्टर आणि निश्चितच चेंडूचा जो डिरेक्शन आहे तर कोणत्या बाजूला चेंडू निघून जातोय या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात, निहाळल्या जातात. अनेक वेळेला आपण पाहतो जिथे रिव्ह्यू सिस्टम आला आणि जिथे पात्र फनी रिव्ह्यू सिस्टम जर का आपण पाहिलं ना तर अनेक वेळेला पाकिस्तानच्या खेळाडूंनी अशा रीतीवरती रिव्ह्यू घेतलाय. उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट चेंडू मात्र सरळ राऊंड पद्धतीने लगावली अमित कोहलीने. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू ज्याला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलंय. अमित कोहलीच्या बॅट मधून येणारा हा चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 6 धावा धावफलकावर. विवेक पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने शफल झालेत. अक्रॉस केला जी ठोस सुरुवात हवी होती ना ती अमित कोहलीच्या या 2 चौकाराने इथे आली आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कोरोना नंतर एक निश्चितच आपण पाहिलं तर त्यावरती औषध म्हणून आपण आणलंय आणि खऱ्या अर्थानं आज जर का विचार केला ना तर अमित कोहलीने ज्या पद्धतीने पहिले 4 चेंडू राहिले आणि तदनंतर एक औषध मधून मोठी फटकेबाजी यायला हवी होती आणि ती अमित कोहलीच्या बॅट मधून आली. एक चांगली सुरुवात, एक ब्राईट स्टार्ट देत असताना आपल्या संघाला कर्णधार स्वतः कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट पाहायला मिळतोय. 3 चेंडू त्याने आतापर्यंत जर का एकंदरीत अमित कोहलीच्या खेळाचा विचार केला ना तर 4 चेंडू त्याने फेस केलेत. 9 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या 10. मॅजिकल फिगर्स 10 धावा धावफलकावरती आहेत. लेजंड क्रिकेटर सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकरचा जर्सी नंबर 10 आणि एका बाजूला लेजंड क्रिकेटरची मॅच सध्याच्या घडीला चालू आहे. रोड सेफ्टीसाठी जी काय T20ची मॅच पाहायला मिळते त्यामध्ये सचिन तेंडुलकरचा एक चांगली खेळी पाहायला मिळाली. तोही अगेन्स्ट बांगलादेश लेजंड्स यांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये फेरबदल. करण याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. उमेश याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं ऑल इज वेल असं आयोजन आज 10व्या पर्वामध्ये असल्यानंतर आज या 10 धावा ही पाहायला मिळतात. उमेश गोलंदाजी मार्क वरती आहे. जिथे मात्र आज आपण पाहिलं तर एक अँब्युलन्स ही आमच्या या स्पर्धेमध्ये दाखल आहे आणि संपूर्ण डॉक्टरचा फौजफाटा ही सज्ज आहे. गोलंदाजी मार्क वरती उमेश सज्ज होतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा घेण्याचा प्रयत्न, स्लॅश करण्याचा प्रयत्न. चेंडू तर पहिला खेळाडू बाद झालाय बाबू. फार स्वस्तामध्ये बाद होणारा इस्रार खान. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिला चेंडू उमेश याचा तेच तर्रा राहिला होता. खूप टप्प्याचा चेंडू त्याने हाताला
पुल खेळण्याच्या नादामध्ये जिथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटचा टॉप एज आणि शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये एक अचूक झेल टिपला गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय घाटकोपर भटवडीचा हा सितारा. आणि ज्या पद्धतीने घाटकोपरचं नाव आपल्या क्षितिजावरती घेऊन जाणारा डावखुऱ्या हाताचा भावेश मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भावेश ज्या पद्धतीने इन फॉर्म आहे, फार कमी वयामध्ये आणि यशाची उंच शिखर या भावेश शिलारने गाठली आहेत. तो मैदानामध्ये दाखल झालाय. उमेशला पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालंय. व्हॉट अ स्टार्ट बाय उमेश या स्पर्धेमध्ये करत असताना. पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे खेळलेला फटका. अमित कोरीच्या बॅट मधून फ्रंट लेग पुढे आणलं, बॅटचा फेस ओपन केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केला होता फटक्याला. कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र घरंगळ ट्रॅव्हल झाला शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडूला फील करण्यात येईल तद्वर एक धाव तर सहजरित्या अर्जित करण्यात आली. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. करण डोळे जो जोहेलीचा क्रिस गेल आणि धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज मात्र 30 सर्कलच्या बाहेर तो स्वतः तैनात आहे आणि क्षेत्ररक्षणाची सजावट तो सातत्याने करताना पाहायला मिळालाय. कोण विसरेल ज्या पद्धतीने सिंहगड करंडकची स्पर्धा आणि त्याने घेतलेला डीप मिडविकेट वरून जो काही झेल पाहायला मिळाला होता ना. लाखो प्रेक्षक वर्गांनी, लाखो व्ह्यूअर्सने त्याची ती व्हिडिओ पाहिली होती. अनेक विक्रम त्यानेही नोंदवले आहेत, अनेक ऊन पावसाळे भावेशनेही पाहिले आहेत. परंतु त्याचा खेळ कशा रीतीचा राहणार, काय घडणार येणाऱ्या या कालावधीमध्ये. अजूनही इथून दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. उमेश गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल होतोय राईट मोर द विकेटने. उजव्या यष्टीवरती हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज घेतली गेली आणि भावेश एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न तो करत होता. काही अंशी हा प्रयत्न अंगलटी आला. जिथे मात्र आपण पाहिलं ना तर उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. उजव्या यष्टीच्या खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न त्याचा झाला होता. प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यामध्ये त्याला त्याच्या पदरी पडलेले अपयश तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन नाईक मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहन नाईक मैदानामध्ये दाखल होतोय. रोहन नाईक अर्थात बाबा मैदानामध्ये दाखल झालाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बाबाकडे अनेक वेळेला पाहिलं गेलंय, परंतु रोहन नाईकचा या स्पर्धेमध्ये कशा रीतीचा खेळ राहणार आहे आणि आघाडीला ज्या पद्धतीने आलेला खेळाडू बाबू बाद स्वस्तामध्ये बाद झालाय. तदनंतर भावेशी फार जलद स्वरूपामध्ये तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. गोल्डन जगचा शिकार ठरलाय आणि भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळतोय चौथ्या टेस्ट मध्ये, यावेळी मात्र स्लॉग स्वीप. इथे मात्र एक दर्जेदार खेळतोय. त्याची बॅट बोलू लागली आहे षटकार आणि चौकारांची भाषा. एक्स्ट्रा कव्हरला भेदलं, त्याच पद्धतीने स्लॉक स्वीप केला आणि आता मात्र जो काय लिलया चेंडूला धाडले ना डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर, तो मात्र आता संपूर्णतः सूत्र आपल्या खांद्यावरती घेतोय. षटकाराने धावसंख्या फ्लाय होती, धावफलकावरती धाव आहेत त्या 17. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू, जिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. एक धाव तर सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. या एकेरी धाव्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. आपण चर्चा करत होतो गोल्डन डक्स आणि जिथे विराट कोहली आणि शुभमन गिल हे शून्यावरती बाद झाले चौथ्या कसोटीमध्ये. अनेक ट्विटर हँडल्सने मीम बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जिथे मात्र रियान पराग जो मात्र एका बाजूला राजस्थानचा हा खेळाडू त्याने हे रिट्विट केला आणि खेळाडूंना सांगितलं त्या रिट्विट करत असताना
रोहन नाईकच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला एंड आहे ना तो तितकासा तिकट झाला, कारण की बाबाने यावरती थोडस मीठ चोळलंय. त्या पद्धतीने फटका त्याने खेचला, एक्झिक्यूट केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला ऑन दी अप. ज्या पद्धतीने त्याने फटका खेचला, पहिला चेंडू फेस करत असताना चौकार त्याने ठोकलं. या 4 धावेने आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना उमेश खार नाणेफेकीचा कौल हरले, प्रथम फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाले. 22 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. चर्चा चालली होती रोड सेफ्टीची T20ची स्पर्धा चालू आहे आणि ज्यामध्ये चौकारानं खातं ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर वय वर्ष 42 आणि वीरेंद्र सहवागने ज्या मात्र पहिली मॅच खेळत असताना पहिला चेंडू त्याने फेस केला. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकण्याची जी परंपरा आहे त्याने पुन्हा एकदा आवाज ठेवली आणि तोही चौकार बांगलादेश लेजंड संघाच्या विरोधात त्याने ठोकला. अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या माध्यमातून चौकार येताना पाहायला मिळाले. मग 2011चा विश्वचषक कोण विसरेल, जिथे सामना वगळताना जिथे सेमीफायनलची मॅच वगळता त्याच्या बॅट मधून प्रत्येक सामन्यामध्ये चौकार त्याने ठोकला होता. अनेक गोष्टी जिथे पाहायला मिळाल्या. मग आईस वरती ज्या पद्धतीने बर्फावरती खेळलं जाणार आहे क्रिकेट, तिथेही तो दाखल झाला. सामन्याचा पहिला चेंडू त्याने चौकार ठोकला होता. तिथे अनेक विक्रम त्याने आपल्या नावावरती नोंदवले आहेत. असं वीरेंद्र सहवागची आठवण झाली. मैदानाकडे वळूया, जिथे मात्र बाबा आणि अमित कोहलीचा तडाखा पाहायला मिळतोय. अमित कोहली मैदानामध्ये ज्या पद्धतीची कामकाज करतोय. करण ढोळे स्वतः गोलंदाजी मार्गवरती दाखल होत असताना ऋतुराजने त्याच्यावरती दाखवलेला हा भरोसा हा देखील कितपत तो सार्थ ठरवतोय, ते कामी आणतोय, या देखील पाहावण्यास असणाऱ्या गोष्टी आहेत. अनुभव तितकासा आहे, अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे आहे. साता समुद्र पार जाऊन मग मॅग्निफिसंट नवी मुंबई असेल, मग आयकॉन खेळाडू म्हणून संपूर्ण अलिबाग असेल, मग श्रीवर्धन असेल, तळा मसाळा या विभागामध्ये जाऊन सातत्याने क्रिकेट चांगल्या रीतीचा खेळणारा करण ढोळे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अनुभव त्याच्याकडे आहे. आपण म्हणतो की अनुभव हा एक कठोर शिक्षक आहे, कारण तो प्रथम परीक्षा घेतो आणि नंतर धडे देतो. इथे अनेक धडे गिरवले आहेत या दोन्ही खेळाडूंनी आणि एक चांगली बॅटल पाहायला मिळणार. अमित कोहली विरोधात करण ढोळे, झोहेलीचा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय आणि एक उत्कृष्ट क्रिकेट आयोजक ही गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती काय एक्झिक्युशन पहा, परफेक्ट टायमिंग आणि एक मोठी फटकेबाजी खेळण्यास ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्याकडे आशिष किरण म्हणून संपूर्ण संघ पाहत असतो. आणि आज कर्णधार लिडिंग ऑन द फ्रंट पाहायला मिळतोय. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय, 2 पूल खेचलेत. 3 षटक संपुष्टात आल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाकडे जाईल. आमचे स्वयंसेवकांना ही विनंती करूया, ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर घेऊन जायची आहे. पुन्हा एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा शरीर भेदक मारा काही अंशी चेंडू पडल्यानंतर कमी उशिरीचा पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेत असताना अमित कोहली याचा हा खेळलेला फटका ऑन साइडला, जिथे 1 धाव येत असताना पाहायला मिळते. एकंदरीत अमित कोहलीचा खेळाचा विचार केला ना तर अमित कोहली आतापर्यंत नाबाद 24 धाव संख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला रोहन पाहायला मिळाला, एक चेंडू त्याने फेस केलाय आणि तो 4 धाव संख्येवरती नाबाद खेळतोय. 400चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला, परंतु अमित कोहलीचा तो तडाखा पहिल्या मॅच मध्ये एका मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. उमेश खार या संघाला. बाबा ऑन स्ट्राईक आहे. रोहन नाईक गोलंदाजी मार्कवरती, करण ढोळे
लेफ्ट आर्म अराउंड विकेटने हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलं, जिथे गली रिजन मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आला होता 38 सर्कल मध्ये. आणि त्याच पद्धतीने आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण म्हणतो की जिथे तुमची फिजिकल फिटनेस, चेंडूवरती असणारे हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि निश्चितच तुमचं बॅलन्स, बॉडीचा बॅलन्स, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना फार महत्वाच्या ठरत असतात. आणि ते इथे दाखवलंय या क्षेत्ररक्षकांनीही गोलंदाजी मार्क वरती. करंटचा हा चेंडू ऑन साइड फटकेबाजी चालू आहे. काय सजवले ही खेळी, ज्या पद्धतीने स्लॉक स्वीप, पुल, स्क्वेअर कट, मग त्याच पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, संपूर्ण फटक्यानी परिपूर्ण निपुण असलेला हा खेळाडू, ज्याच्याकडे 3 डायमेन्शनल प्लेअर म्हणून पाहिलं जातं, तो मैदानामध्ये फटकेबाजी करतोय, अतिशय करतोय. सुंदर कमबॅक करण धुळेचंही पाहायला मिळालंय. त्याने अनेक ऊन पावसाळे पाहिलेत, आपण जरूर म्हणालो. एक मोठ्या फटक्यानंतर पुन्हा एकदा तो परावर्तन करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉल आलाय, जिथे संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक येतोय, फ्लाय स्लिप मधून डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक धाव तर जरूर आली, स्ट्राईक रोटेट झाली आहे, जिथे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार. तर अमित कोहली 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये या 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाखल होत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धाव आहेत त्या 37. 2 खेळाडू बाद झालेत. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे क्यूवर, सुनते एक मधुर संगीत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। जय माता दी ग्रुप साठी येणारे हे गीत. आणि आज 10व्या पर्वामध्ये आपण आहोत. ज्या पद्धतीचं आयोजन पाहायला मिळालंय ना, एक चांगल्या रीतीचं आयोजन या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कौतुकास्पद कामगिरी त्यांची राहिली आहे. 12.33 करंट रन रेट पाहायला मिळतोय, जिथे 37 धावा धावफलकावरती या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे मैदानामध्ये, एकंदरीत आपण पाहिलं तर सोम 11 दातिवली हा संघ ज्या पद्धतीने खेळतोय मैदानामध्ये, काही अंशी जो गोलंदाजांना नकारात्मक दृष्टिकोन आहे ना, हा बाजूला सारायला हवा. कारण नकारात्मक दृष्टिकोन जो ठरतो ना, हा जिथे मात्र आपण म्हणतो की पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो, आणि तो बदलणं, जर का तुम्हाला पुढे प्रवास करायचा आहे तर तो बदलणं हा तितकासा गरजेचा ठरत असतो. आणि एक चांगल्या रीतीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुम्ही घेतलाय, आणि आतापर्यंत जर का पाहिलं ना तर गोलंदाजांवरती हावी ठरलेत ते फलंदाज. 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती उमेशच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. एक भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी करण्यामध्ये महारथ या गोलंदाजाकडे आहे. लोअर फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळलेला हा फटका, चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल, तद्वर मात्र चित्याच्या चपळाईने ही धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आली. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला.
एकेला दुहेरी धावेमध्ये परावर्तित करण्यामध्ये यश. जिथे फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू जर का कोणता असेल ना, ज्याला मात्र क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं गेलं, काही समालोचक समालोचन करत असताना त्याला कॅन्सर डिलिव्हरी ही म्हणतात. आणि आम्ही अनेक वेळा म्हणतो की जो ब्रह्मास्त्र आहे, जो फलंदाजाला निष्प्रभ करणारा हा चेंडू चारी मुंड्या चित करतोय. चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, ती धावफलकावरती आहे 39. 2 गडी बाद 39 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर जकडून ठेवलाय. दुखती रग. जिथे मात्र आपण पाहतोय की खऱ्या अंशी जिथे एकंदरीत विचार जर का केला ना, आज या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे संपूर्ण डॉक्टरांचा फौजफाटा इथे सज्ज आहे. आणि एखाद्या आपण इस्पितळामध्ये गेल्यानंतर नर्स जी काय डॉक्टर पकडतात त्या पद्धतीची इथे उमेशने नर्स पकडली आहे. ती खऱ्या अर्थानं जर एकंदरीत विचार केला ना, तर अमित कोरीशी उजव्या यशीच्या बाहेर टाकले गेलेले त्याचे 2 वाईड यॉर्कर इथे फलंदाजाला जकडून ठेवतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. उजव्या यशीच्या बाहेर आले. स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकाने पुढे 40 धावा धावफलकावरती आहेत. वाईड यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून अनेक खेळाडू पुढे आले. जिथे मात्र ही सुरुवात जिथे पाकिस्तानच्या वसीम अक्रम वकार युनिसने करून दिली, परंतु त्यांच्या पाऊलावरती पाऊल टाकलं लतीफ मलिंगा असेल, जसप्रीत बुमराह असेल आणि सध्याच्या घडीला टी नटराजन या गोलंदाजांनी ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, जिथे जसप्रीत बुमराहने सुट्टी घेतली 4थ्या टेस्ट नंतर, लग्नाच्या बंधनामध्ये अडकतोय की काय. हा फटका एक्झिक्यूट केला. SP कॉलेज पुणे कोण विसरेल. LEDTVचा मानकरी आणि या वर्षीच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये जात असताना पाहायला मिळणारा रोहन मैदानामध्ये दाखल झालाय. एक रोहन मैदान सोडतोय तो दुसरा रोहन मैदानामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट. जिथे आपण पाहिलं ना, तर हे षटक जरूर संपुष्टात आलं उमेशचं, परंतु तो हॅट्रिक वरती आलाय. जर का त्याने पुढील मॅच मध्ये यदा कदाचित त्याचा संघ पुढील मॅच मध्ये खेळतो आणि पहिल्या चेंडूवरती जर का त्याने गडी बाद केला, इट इज अ लीगल डिलिव्हरी मध्ये, तर त्याला हॅट्रिक संबोधली जाणार. माव ह्युजेस ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज, त्याच्या नावावरती असा विक्रम पाहायला मिळाला होता की ज्याने 3 विविध षटकांमध्ये त्याची हॅट्रिक पूर्ण केली होती. जिथे 4थं गोलंदाज जिथे उमेश पाहायला मिळाला होता, तर हे षटक असणार आहे 5वं. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. आशुतोष गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आशुतोष मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या नावाच्या पुढे एका गावाचं नाव लागतं, ते मात्र खंबाळपाडा. जितेश कोण वितरेल. जितेशला ज्या पद्धतीने त्याचा खेळ पाहायला मिळाला आणि खंबाळपाड्याचं नाव ज्या पद्धतीने या उंच शिखरावरती घेऊन गेलेत हे डोंबिवलीचे सुपरस्टार. मैदानामध्ये आपण वळत असताना अगदी विनंती करूया, नेक्स्ट मॅच श्री 11 चेंबूर आणि पनवेल 11. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा आपल्याला दिल्या जाणाऱ्या टी शर्ट्स आपण कलेक्ट करायचे आहेत. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच श्री 11 चेंबूर. एका बाजूला चेंबूर विभागामधील खेळाडू पाहायला मिळतील.
पहिला चेंडू इथे मात्र सरळ चौथ्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं ना तर उमेशने केवळ 3 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते आणि जिथे 40 धावा धाव फलकावरती असताना ज्यावेळी मैदानामध्ये आला रोहन साळुंके आणि त्याने काय खेळ केला, ज्या पद्धतीने त्याचा खेळ पाहायला मिळालाय आणि निश्चितच एकंदरीत आपण विचार केला ना तर त्याने पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकला. SP कॉलेज पुणे इथे मात्र बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्याला मिळाला, LED टीव्हीचा मानकरी राहिला आणि तिथून जी की काय खेळी त्याने आतापर्यंत जी सजवली आहे ना, पहिला चेंडू फेस करत असताना सामन्याचा षटकारानं तो खातं खोलतोय. श्री 11 चेंबूरचा कर्णधार राहुल जोगाडिया इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळतोय. आपण पनवेल 11 या संघाच्या कर्णधाराला विनंती करूया आपल्या टी-शर्ट्स आपण घेऊन जायचे आहेत. आज स्वतःच्या संघामध्ये आणि आपल्या घरेलू क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळणार आहे तो राहुल जोगाडिया. श्री 11 चेंबूर आपल्या विभागामधील खेळाडू घेऊन आज हा संघ दाखल होतोय. एका बाजूला पनवेल 11 विनंती करूया या कर्णधाराला आपल्या ज्या टी-शर्ट्स आहेत त्या आपण घेऊन जायचे आहेत. आपण आभार मानूया पुन्हा एकदा स्वप्नीलजी दळवी साहेब यांच्याकडून आम्हाला या टी-शर्टला आपल्या स्वर्गीय रामदासजी दळवी साहेब यांच्या स्मरणार्थ येणाऱ्या या टी-शर्ट ज्या आम्हाला लाभल्या आहेत या परिधान करूनच हे खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू षटकार कोण विसरणार, जिथे मात्र रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीला जी काय सुरुवात केली ना षटकारानं खातं खोललं होतं, इथे षटकारानं खातं खोलतोय. 46 धावा धाव फलकावरती आहेत, गडी बाद झालेत आतापर्यंत 4, 5वं षटक प्रगती पथावरती आहे. चेंडू उपलब्ध करून द्या. जिथे रिषभ पंतचा विचार केला तर कालच्या दिवशी एक वेगळ्या धाटणीचा फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. जिथे आपण अँडरसनचा विचार केला ना तर कोरी अँडरसनचा अनेक वर्षाचा क्रिकेट कालखंड पाहायला मिळाला, ज्यामध्ये रिषभ पंत ज्यावेळी 6 वर्षाचा असताना कोरी अँडरसनने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केवळ 2 वेळेला त्याच्या विरोधात रिव्हर्स स्वीपचा फटका केला गेलाय आणि तो कालच्या दिवशी पाहायला मिळाला रिषभ पंतच्या बॅटमधून. सेकंड मैदानामध्ये षटकार आलाय सरळ बॅटने रोहन साळुंकेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 46. पहिली मॅच, पहिलं सत्र, पहिली धूमचक्री. गोलंदाज सज्ज उजव्या यष्टीच्या बाहेर लिडिंग आहे. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये मिळणार केवळ दुहेरी धावा. हा झेल तितकासा सोपा नव्हता करणसाठी, परंतु करणने अनएक्सपेक्टेड कामगिरी अनेक वेळा मैदानामध्ये केली आहे. अनेक वेळेला अशा रीतीचे झेल पकडले आहे जिथे एखाद्या ज्या पद्धतीने आपण पाहतो ना सुपरमॅन सारखी त्याने जंप अनेक वेळेला घेतली आहे आणि त्याच्या त्या सिंहगड पुण्यामधीलच्या झेलसाठी सुपरमॅन झेल असंही अनेक वेळाला संबोधलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पिच केला गेलेला हा चेंडू सूर्यकांतजी अडावसर आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. इट इज अ वाईड 49 रन्स ऑन अ बोट. 49 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5वं, पहिल्या सत्रातील शेवटचं षटक, हाणामारीचं हे षटक आहे. स्लॉग ओव्हर. गोलंदाज आशुतोषच्या या चेंडूवरती सरळ धावलाय. काय एक्झिक्युशन पहा, बॅटचा फ्लो त्याचा पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याने षटकार खेचले 2, तेही ओव्हर द बॉलर हेड पाहायला मिळालेत. पंकज जाधव याचंही इथे आगमन होतं, त्याचंही स्वागत करूया. बुम बुम पाहायला मिळणार, बुम बुमचाही तडाखा पाहायला मिळेल. एका हाताने षटकार त्याचे अनेक वेळेला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आशुतोषचा हा चेंडू एक वेग
ती धावसंख्या धावफलकावरती झपाट्याने पुढे सरकतीये, जिथे 61 धावा धावफलकावरती आहेत. अनेक वेळेला आम्ही म्हणतो की जसे पेट्रोलचे भाव सध्याच्या घडीला गगनाची चुंबी घेत आहेत ना, तसे आता षटकारांची आतिषबाजी करत असताना रोहन साळुंकेची ही धावसंख्या आणि संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या फ्लाय होतीये. 61 धावा धावफलकावरती आहेत. त्या पद्धतीने ह्या धावसंख्या पुढे येते. 4 षटकांमध्ये थोडीशी आपण पाहिली ना तर ग्लानी आली असेल उमेश इलेव्हन खान संघाच्या गोत्यामध्ये, परंतु एखादा जिथे मात्र व्हेंटिलेटर वरती असणारा एखादा युवक आणि ज्या पद्धतीने तो व्हेंटिलेटर दूर सारावा आणि तिथून धावत उठावा, पळत सुटावा, पण त्या पद्धतीने ही धावसंख्या पुढे येते आणि एक वेगळीच ऊर्जा या खेळाडूंमध्ये संचारणार, कारण रोहन साळुंकेचा हा खेळ 61 धावा धावफलकावरती आहे. 61 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड द विकेटने पुन्हा एकदा एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर कमबॅक केलाय. एक धाव तर जोर येते. दुहेरीसाठी पलटत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि इथे 2 धावा अर्जित करण्यात येत आहेत. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा बाईटच्या स्वरूपामधून यष्टीरक्षकाच्या अगदी समीप फ्लाय स्लिप मधून या 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. जीटीसीने मागील वर्षी एक अशीच व्हिडिओ व्हायरल केली होती, जिथे मैदानामध्ये असणारा आपण पाहिलं होतं केतन मैदानामध्ये होता वाकळण संघाचा, आणि त्याही वेळेला गोलंदाजाच्या हातून 2 धावा करण्यात आल्या होत्या. लोअर फुल टोज आहे. फटका फासला स्टॉप विकेटला 30 सर्कलच्या बाहेर चेंडू लँड होतोय. तिथून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. निर्जन स्थळी चेंडू लँड झालाय. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र या 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. पंचांचा इशारा आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. आमचे तिसरे पंच इथे उपस्थित आहेत, जिथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. कल्याणीजी घोरपडे आमच्या सोबत आहेत. पंच पाहतील. रिव्ह्यू हे फक्त पंचच घेऊ शकतात, याकडेही मी तुमचं लक्ष वेधतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला कर्णधार यायचा आहे. नेक्स्ट मॅच श्री 11 चेंबूर आणि पनवेल 11. श्री 11 चेंबूर आणि पनवेल 11 संघाचा कर्णधार. चला या समालोचन कक्षामध्ये जिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल, बीमर साठी पाहिलं जातंय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. कल्याणीजी घोरपडे, जिथे खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज, यष्टांना खेटून उभा राहणारा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज लेजंड क्रिकेटर. एका बाजूला याच मैदानावरती ज्याने 6 चेंडूचा 6 तडाखा लगावला होता, तोच खेळाडू अर्थातच हेमंत कोळी मैदानामध्ये आहेत. हा चेंडू नो नाही आहे. लीगल डिलिव्हरी. षटक संपुष्टात येते. 5वं पहिलं सत्र येते संपुष्टात आलंय. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या 3 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 66. 67 धावसंख्येचं लक्ष्य 67 रनचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. प्रति षटका गणिक आस्किंग रन रेट पाहायला मिळतोय. 13.40 ची सरासरीने या धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. परंतु हे पूर्वार्ध संपलंय. उत्तरार्धाकडे वळण्याआधी आपण पुन्हा एकदा विनंती करूया. टॉस केला जाणार आहे. चला या टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार सॅमजी सावगाळकर आमच्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा आवाज उत्तरार्धामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल जरूर, परंतु त्याआधी आपण विनंती करूया. चला या टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार करो और बेल आइकन को दबाना 11 चेंबूर आणि पनवेल 11. एक छोटीशी विश्रांती घेऊया. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना पलीकडे या आपण ऐकूया सॅमजी साळगावकर यांचा आवाज. थँक्यू. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब
चला पुन्हा एकदा विनंती करूया श्री 11 चेंबूर आणि पनवेल 11 टॉस साठी या नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे चला लवकरात लवकर या नाणेफेकीचा कौल केला जाईल 67 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय जिथे मात्र प्रथम फलंदाजी करण्यात असताना उमेश 11 खार या संघाने टॉस जिंकला होता सोम 11 दातिवली या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला प्रथम फलंदाजी करत असताना उमेश 11 खार या संघाने बनवल्या 66 धावा 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आस्किंग रन रेट 13.40 च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या स्पर्धेच्या नियमावली सांगतात कंपल्सरी चेस आहे त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये कोणताही चेंडू खेळत असताना गहा झाला फुटला तर तो चेंडू नवीन देण्यात येईल याकडेही आम्ही तुमचं लक्ष वेधतोय आणि एक सत्र संपवण्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी देण्यात आलाय 30 मिनिटाच्या वरती एखादा मिनिट जर का गेला तर निश्चित आयोजकांकडून पेनल्टी ही लगावण्यात येईल या पण ऐकूया उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते आणि सॅमजी साळगावकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखवत असताना पाहायला मिळते या पण ऐकूया उत्तरार्धामध्ये या 67 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो काय घडतं काय बिघडतं सॅमजी साळगावकर यांच्या आवाजामध्ये थँक्यू तर श्री सन्माननीय मोतीराम दळवी साहेबांचा सत्कार श्री गणेश कोळे यांच्या हस्ते होत आहे सन्माननीय श्री मोतीराम दळवी साहेबांचा सत्कार या स्पर्धेचे सभासद श्री गणेश कोळी यांच्या हस्ते सत्कार होत आहे तर यानंतर होणारा सामना असेल श्री 11 चेंबूर विरुद्ध पनवेल 11 तर दोन्ही संघाच्या संघनायकाने समायोजन कक्षेशी संपर्क साधावा नाणेफेकी चाल करण्यासाठी तर प्रेक्षकांसाठी एक सूचना असेल सीमारेषेच्या पलीकडे बसावे सीमारेषेच्या आत पाय बाहेर काढू नये अशी प्रेक्षकांसाठी सूचना असेल तर जाऊया मैदानात सकाळच्या सत्रातला पहिला सामना आपण पाहताय उमेश 11 विरुद्ध सोम 11 दातिवली तर प्रथम फलंदाजी करताना उमेश 11 संघाने 67 धावसंख्येचं लक्ष ठेवले सोम 11 दातिवली संघासमोर सलामीची जोडी मैदानात उतरले सोम 11 दातिवली संघाकडून स्ट्राईकवर असेल करण तर नॉन स्ट्राईकवर असेल एक जुगावचं एक मोठं नाव वृत्तांशु पाटील तर गोलंदाजी मार्फत सज्ज होईल संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन मुकेश तर एकीकडे असेल बदलापूरचा स्टार तर दुसरीकडे असेल मुकेश चालू सामना आपण पाहत आहे सोम 11 दातिवली विरुद्ध उमेश 11 सकाळच्या सत्रातला पहिला सामना आपण पाहत आहे जय माता दी चषक आयोजक जय माता दी ग्रुप माहुल कोलवाडा खूपच सुरेखासाठी टाकला होता लॉंग ऑफच्या दिशेने टाटावलेला चेंडू 2 धावा पूर्ण केले गेलेत खूपच सुरेखाशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहत आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तर 2 धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहत आहे आखोड पद्धतीचा चेंडू होता निर्धाव चेंडूची सांगता होते तर जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2021 सर्व खेळाडूंची क्रीडा रसिकांचे आणि व्यासपीठावर विराजमान झालेले मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर या स्पर्धेच्या काही नियम आणि अटी आहेत पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या आत राहतील तदनंतरच्या षटकात 3 खेळाडू 38 सर्कलच्या आत राहतील
खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय षटकार. कर्णांच्या माध्यमातून डिजिट केला चेंडू. चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेने. एक मोठा आदरा करण्याच्या रूपात सो बोलून दाखवल्या संघाला. कॉल करण्यासाठी व्यासपीठावर यावे. दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी सूचना असेल. तर आतापर्यंत पहिल्या षटकात 4 चेंडू टाकले गेलेत. धाव फलकावर लागतात 8. एक गड्याच्या मोबदल्यात पहिला आदरा दिला गेला मुकेश यांनी करण्यांच्या रूपात सो मिळून दातेल या संघाला. पहिलं षटक प्रगतीपत्र असं पाहत आहे आपण. खूपच सुरेख चेंडू टाकला गेला. मुकेश यांच्या माध्यमातून सन्मान दिला गेला. ऋतांश यांच्या माध्यमातून 1 धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचतोय 9व्या आकड्यावर. पहिलं आणि महत्वाचं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे. तर सिरी 11 संघाने आपल्या संघनायकाला व्यासपीठावर पाठवले. तर संघनायक तर यानंतर होणारा सामना सिरी 11 विरुद्ध पीयूष 11. नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर नाणेफेकीचा कॉल जितेंद्र राठोड यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे. बेगीट केला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि खूपच कसा झेल टिपला गेला. अजून एक मोठा सो मिलन दाटवले संघाला. खूपच झेल टिपला गेला जिशान खान यांच्या माध्यमातून. एक षटकार लगावला गेला आणि धावसंख्या धावफलकावर लागते 9 धावा. तो पहिल्याच महत्वाच्या पॉवर प्लेच्या षटकात 9 धावा देऊन 2 महत्वाचे गडी बाद केले. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं मुकेश यांच्या गोलंदाजीवर आणि खूपच सुरेख असा झेल टिपला गेला जिशान खान यांच्या माध्यमातून. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक दाखवलं जाते. गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल. तर दुसरं षटक घेऊन येतोय झिमी. पुन्हा एकदा बिघिड करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट्स केले दिशेने तटवलेला चेंडू
अजून एक मोठा आदरा. तिसरा गडी बाद होतोय सोमलेन दातोली या संघाचा. फलंदाज सहभाग घेतोय मैदानाचा सिद्धू. धावसंख्या धावफलकावर लागते 9 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. चालू सामना उमेश 11 विरुद्ध सोमिलेन दातिवली. प्रथम फलंदाजी करून उमेश 11 संघाने 67 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले सोमिलेन दातिवली संघासमोर. पाठलाग करताना आपण पाहत आहे सोमिलेन दातिवली संघ. आखोड पद्धतीचा चेंडू भिरकावून दिले फाईन लेगच्या दिशेने. खूपच सुरेख प्रयत्न केला गेला झेल टिपण्याचा, पण चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. खूपच सुरेख असा फटका मारला गेला होता ऋतंशु यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका. डायरेक्ट जातो चेंडू क्षेत्ररक्षक हातात. अजून एक मोठा आदरा ऋतंशु यांच्या रूपात सोमिलेन दातिवली संघाला. दातोली संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 13 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. दुसरं महत्वाचं पावर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करताना अशी दयनीय अवस्था आपण धावफलकावर पाहत आहे सोमिलेन दातोली संघाची. पुन्हा एकदा खूपच चुरकाचा चेंडू टाकला होता. हालूच टटवला गेला पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली गेली. 4 चेंडू अखेर टाकले गेले दुसऱ्या षटकातले. धावफलकावर धावा लागत आहेत 14. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक दाखवलं जाते उमेश 11 संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. या दिवसातली पहिलीच मॅच आपण पाहताय या माहुल नगरीत. जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2021. खूपच सुरेख असा फटका बेगीट केला चेंडू जातो.
तर या षटकावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा खूपच सुरक्षित चेंडू टाकला गेला. षटकार ठोकल्यानंतर कमबॅक केले जाते झिमी यांच्या माध्यमातून. तर 2 षटकांच्या समतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. जवळजवळ 10च्या सरासरीने खेळताना आपण पाहता उमेश विलेन संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात 20 धावा, 4 गडी बाद. पहिलं षटक टाकलं तर मुकेश यांनी 9 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्यानंतर झिमी यांनी दुसरं षटक टाकलं, 11 धावा दिले आणि 2 गडी बाद केले. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहिलं जातं, टाकलं जाते, केले जाते. उमेश विलेन संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहत आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात 20 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहत आहे. तर शेवटचे 18 चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्येची गरज असेल 47. 18 चेंडू आणि 47 धावसंख्येचं लक्ष असेल, गरज असेल जिंकायसाठी सोमेलन दातेली संघासमोर. पुन्हा एकदा सज्ज होईल संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. कर्णधाराने चेंडू पुन्हा एकदा मुकेश दास यांच्या हाती सोपवलाय. आपण पाहताय जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2021 सर्व खेळाडूंचे, क्रीडा रसिकांचे, मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या दिवसातला पहिला सामना आपण पाहताय, भली मोठी फाईट उमेश 11 विरुद्ध सोम 11 दातिवली. हालूस टटलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण माध्यमातून जिथे 1 धाव होती तिथं फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केल्या. एके धावेचं रूपांतरण तिसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. धावसंख्या धावफलकावर लागते 23 धावा. तर यानंतर होणारा सामना असेल श्री 11 विरुद्ध पियुष 11. तर श्री 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पियुष 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केले गेले. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहत आहे कर्णधार आणि गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता, सोपा झेल सोडला गेलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. तर हा झेल पंचांचा इशारा येतो, 2 धावा घोषित. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. कॅच कोणतीही असो, सोपी असो, कठीण असो, कॅच महत्वाची असते. तर सिद्धू भोईर यांची कॅच सोडली गेले. पाहूया किती धावा कुठल्या जात्या. सिद्धू यांच्या माध्यमातून एक जीवनदान दिलं गेलंय. खूपच सर्गाचा फटका पाहायला मिळतोय. जातोय चेंडू, पंचांचा इशारा होतोय. तर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकात झगडत होते फलंदाज. तदनंतर कमबॅक केलं जात आहे सोम 11 दातेवली संघाच्या माध्यमातून. आखडे पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा गिंगला चेंडू, शॉट थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले. 4 चेंडू 10 धावा कुठल्या गेल्यात. सिद्धू आणि विवेक यांच्या माध्यमातून तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावर लागते 30 धावा. 14 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल. 14 चेंडू 37 धावा. खूपच सुरेख असा चेंडू टाकला होता. ब्लॉकल पद्धतीचा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खूपच सुरेखरित्या एका धावसंख्येचं रूपांतर दुसऱ्या धावसंख्येमध्ये केलं गेलं. धावफलकावर धावा लागत आहेत 32 धावा. 1 चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. पहिल्या 2 षटकात 20 धावा आल्या होत्या. तदनंतर आता 5 चेंडूत 12 धावा कुठल्या गेल्यात. विवेक आणि सिद्धू यांच्या माध्यमातून
पुन्हा एकदा विकेट केला चेंडू चेंडू जातो बिग 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 षटकार. तर या षटकावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या आकड्यावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील, धावसंख्येची गरज असेल 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धावा, 29 धावा 12 चेंडू 14.50च्या सरासरीने खेळावं लागेल जिंकायसाठी. 100 मिलियन दातवली संघाला 67 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं. उमेश इलेव्हन संघाने 100 मिलियन दातवली संघासमोर. या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहताय पहिल्या षटकात 9 धावा दिल्या गेल्या, 2 महत्त्वाचे गडी बाद केले गेले मुकेश दास यांनी. त्यानंतर दुसऱ्या महत्त्वाच्या पॉवर प्लेच्या षटकात पुन्हा एकदा 11 धावा दिल्या गेल्या आणि 2 गडी बाद केले गेले जिमी यांनी. तर पुन्हा एकदा तिसरे षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने चेंडू मुकेश दास यांच्या हाती दिला. तर तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या विवेक आणि सिद्धू यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर लागते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील, जिंकायसाठी धावसंख्येची गरज असेल 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धावा. या दिवसातली पहिलीच मॅच आपण पाहत आहे उमेश इलेव्हन विरुद्ध सोम इलेव्हन दातिवली. तर नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होईल मकरंद. तर सामना करेल फलंदाजी मार्फत सिद्धू. 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला, थेट चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हाती. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले 2 षटकात संघर्ष करत होता सोमेलन दातेली संघ. त्यानंतर कमबॅक केलं गेलं. जो संघ संघर्षावर मात करेल तोच संघ पुढील फेरीत दाखल होईल. महत्वाचं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने चेंडू मकरंद यांच्या हाती सोपवलाय. एक महत्वाचं षटक हाताळण्यासाठी मकरंद यांच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला. दाद मागताना LBW ची पंचाने दाद फेटाळली. एका धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. धावसंख्या धावफलकावर लागते 39 धावा. 2 चेंडू अखेर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना चालू सामना उमेश इलेव्हन विरुद्ध सोम इलेव्हन दातिवली. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय चेंडू. चेंडू ट्रायल होतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेषा पार चौकार. संघाचा कर्णधार राहुल जोगाडे यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा त्वरित. आणि पियुष इलेव्हन संघाचा संघनायक यांनी सुद्धा समालोचन कक्षाशी संपर्क साधावा त्वरित. लवकरात लवकर संपर्क साधावा दोन्ही संघाच्या संघनायकाने. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूपच सुरेख असा 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा.
C11 संघ आणि P11 संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने समालोचन कक्षेशी संपर्क साधावा त्वरित. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड गिंगले चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय. एसटी रक्षकाच्या हातात एक धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 5 चेंडू अखेर 46 धावा. तर 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल. 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू. एकीकडे असेल उमेश 11 तर दुसरीकडे असेल सोम 11 दातिवली. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू. दाद मागितली गेली LBW ची. पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलं. गडी बाद होतो. तर P11 संघाचा संघनायक प्रथमेश यांनी समालोचन कक्षेशी संपर्क साधावा त्वरित. तो खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं मकरंद यांच्या गोलंदाजीवर. शेवटचा चेंडू खूपच सुरेख असा अफलातून चेंडू टाकला गेला. LBW पायथीत पकडलं गेलं. पंचांनी बाद दिलं. 5 घोषित केलं. एक महत्वाचा गडी बाद झाला सोम 11 दातेवली संघाचा. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 21 धावसंख्येची गरज असेल. 21 धावसंख्येची आवश्यकता असेल. तर उमेश 11 संघाकडून संघाचं 5वं आणि महत्वाचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल झिशान. 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल. तर 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावा. चालू सामना उमेश 11 विरुद्ध सोम 11 दातिवली. ओपन हाफचे आपण सामने पाहताय या क्रीडा नगरीत. आजच्या दिवसातला पहिला सामना उमेश 11 विरुद्ध सोम 11 दातिवली. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना मास्क सॅनिटायझर दिले जाते. BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी मास्क असतील. तर 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. भेगेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची काडा घेऊन गेले. चेंडू थेट यष्टी रक्षा हातात जाऊन विसावतोय. बाद होतोय गडी. एक मोठा हादरा. एक मोठा हादरा दिला गेला सोमेलन दातेली संघाला. तब्बल 19 धावा पटकावल्या होत्या. 19 धावसंख्येवर बाद होतोय विवेक. खूपच सुरेख असे फलंदाजी केली होती विवेक यांच्या माध्यमातून. जर शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक असतील जिंकायसाठी 21 धावसंख्येचं लक्ष असेल. तर नवीन फलंदाज ताबा घेतोय मैदानाचा आशुतोष. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होते चेंडू.
ते एका धावसंख्येने धावफलक जाऊन सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 47 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूत 20 धावसंख्येची गरज असेल. चार चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असेल तर यानंतर होणारा सामना असेल श्री 11 विरुद्ध पियुष 11. श्री 11 संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले तर पियुष 11 संघाला आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक 21 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 4 चेंडू आणि 20 धावा. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या खूपच सुरेखरित्या. 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 3 खणखणीत षटकारांची गरज असेल जिंकायसाठी सोम 11 दातेवली संघाला. जीत चाहिए जीतने के लिए, हारने के लिए तो एक डरी काफी आहे हेच दाखवलं जाते. पाहूया 3 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण एका धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या धावफलकावर लागते 50. 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. खूपच सुरेख असा चेंडू टाकला होता. ब्लॉकल पद्धतीचा क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं दिशाने यांनी. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते तर 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल. या मॅच मधली औपचारिकता शिल्लक राहिली असेल. 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. तर त्वरित श्री 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवावं या सामन्यानंतर. तर याच चेंडू बरोबर उमेश 11 संघ पुढील फेरीत दाखल होतोय. अभिनंदन असेल उमेश 11 संघाचं. तर यानंतर होणारा सामना असेल श्री 11 विरुद्ध पियुष 11. तर श्री 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवावे आणि सलामीची जोडी पियुष 11 संघाने त्वरित मैदानात पाठवावी. तर सूचना असेल आयोजकांकडून दोन्ही संघांना खेळपट्टीवर कोणीही सराव करू नये. जर सराव करताना आढळल्यास तर 3 धावांची पॅनल्टी आकारण्यात येईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी आणि त्वरित श्री 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवावे आणि आपली सलामीची जोडी त्वरित पियुष 11 संघाने मैदानात पाठवावी. सराव करू नये.